श्री क्षेत्र धर्मस्थळ क्षेत्राची बदनामी थांबवावी, आमदार जल्ले. निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन. शेकडो महिलांची उपस्थिती. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संघाच्या माध्यमातून धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे आणि अम्माजी यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी, युवक युवतींच्या शिक्षणासाठी, शेती व्यवसायाला आणि वयोवृद्धांच्यासाठी आर्थिक मदत करून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या संघांना मदत करून त्यांची आर्थिक उन्नती केलेली आहे. त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने समाजसेवा केलेली असून प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी, समाधान येण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. असे असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून धर्मस्थळ धर्माधिकारी कुटुंबावर चुकीचे अपवाद घेतले जात असून त्यांनी अनेक मुलींची हत्या केलेली आहे. त्यांचे शव धर्मस्थळ आवारामध्ये पुरण्यात आलेले आहेत. अनेक महिलांच्यावर अन्याय अत्याचार केलेली असा चुकीचा अपवाद घेण्यात आलेला असून सरकारने त्यांच्यावर SIT बसवण्यात आलेला असून उत्खननाचे काम सुरू आहे. पण अद्याप कोणाचेही शव किंवा मृतदेह सापडलेले नाहीत. हा धर्माधिकारी कुटुंबावर चुकीचे आरोप केले जात असून हा अपप्रचार बंद करणे गरजेचे आहे, असे मत आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. त्या निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन देताना बोलत होत्या. प्रारंभी राणी चन्नम्मा सर्कल येथे पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, संपूर्ण कर्नाटकासह देशामध्ये श्री क्षेत्र धर्मस्थळचे कार्य उत्तम आहे. उद्या सरकार SITचा अहवाल येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारची उत्तर मिळाल्यानंतर पुढील रूपरेषा आखण्यात येणार असल्याचे सांगितले. आज आपण सर्वजण, काल संध्याकाळी मी मेसेज दिलाय आणि आज इतक्या संख्येमध्ये तुम्ही सगळी बहिणी आणि माझे भाऊ इथं उपस्थित आहेत. त्याच्याबद्दल सर्वात प्रथम मी तुमचं सगळ्यांचं हार्दिक आपल्या सर्वांना माहीत आहे की आज इथं उपस्थित आपल्या निपाणी तालुक्याचे तहसीलदार, आपले नगरसभेचे सर्व माझे तालुक्याचं एक सामान्य आम्ही लोक आहे, जनता आहे आणि प्रजा आहे. आज तुम्ही सगळे बघायला लागलात की माझं निपाणी सीमा भागामध्ये आहे. इथं मराठी जास्त आपण बोलतोय, मराठी बातम्या तुम्ही सगळेजण बघताय. परंतु किती लोकांना माहीत आहे की धर्मस्थळाच्या मंजुनाथाला आम्ही तुम्ही सगळेजण त्याचं भक्त आहे, हाय की नाही? आहे म्हणणारे हात वर उचला बघूया. धर्मस्थळ मंजुनाथाचे इतके सारे भक्त आहे, अजून इथं 1% पण आला नाही. परंतु आज आम्ही आव्हान दिलं, परमपूज्य वीरेंद्र हेगडेजी आणि अम्माजी ह्या दोघं किती समाजसेवा करायला लागलेत आम्हाला आणि तुम्हाला सांगायची गरज आहे काय? नाही. प्रत्येक घरामध्ये जे आमचं सरकार करू शकत नाही, कुठलंही सरकार घरापर्यंत तळागाळापर्यंत येऊन पोचू शकत नाही. सरकारच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक रीती सुधारणा अजून कुठंतरी आम्ही स्वप्नात आहे. परंतु धर्मस्थळाचे वीरेंद्र हेगडेजी आणि अम्माजी आज प्रत्येक घरामध्ये तुमच्या मनामध्ये आहेत आणि मंजुनाथाच्या एका विश्वासानं तुम्ही सगळेजण त्यांना आम्ही सगळेजण त्यांना आम्ही नमन करतोय. कारण का आज माझ्या माता बहिणी एवढं बाहेर यायला पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की धर्मस्थळ ग्रामीणाभिवृद्धी संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला उपयोग झालाय, तुमच्या मुलांना उपयोग झालाय, तुमच्या शेतीला उपयोग झालाय. एवढंच नाही तर घरामध्ये दारुडा नवरा असेल तर त्याला परिवर्तन करणं देखील आपल्या माताजींनी आणि पूज्यवर्यांनी आज सगळं व्यवस्था करून दिलेलं आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. माझं पण कर्तव्य आहे की मी ह्या निपाणी मतदारसंघाची मुलगी म्हणून ओळखलं जातो आणि तुमच्या आशीर्वादानं 3 वेळेला मला निपाणी तालुक्याची एक महिला आमदार म्हणून सेवा करण्याची संधी तुम्ही दिलाय. माझं पण कर्तव्य आहे की मी लहानपणापासून माझं कोणतरी आदर्श असतील तर जिजाऊ असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आंबेडकरजी असतील, गौतम बुद्ध असतील, महावीरजी असतील, हे सगळे आहेत. परंतु ह्यांच्या सोबत मला आणि एक आदर्श आहे, ते म्हणजे धर्मस्थळेचे धर्माधिकारी पूज्य वीरेंद्र हेगडे आणि अम्मा. कारण मी लहानपणापासून बघत येतोय त्यांचा समाजसेवा काय आहे आणि अशा पद्धतीमधले आपल्या मंजुनाथाच्या सानिध्यामध्ये पूज्यवर इतकं सुंदर समाजसेवा फक्त आमच्या कर्नाटकामध्ये एवढंच नाही, आपल्या भारत देशातल्या प्रत्येक राज्यापर्यंत जाऊन पोचलेले आहेत त्यांनी आणि त्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये सुख, समृद्धी, समाधान नांदतंय. तर हे सरकारच्या बरोबरीनं त्या दोघं दाम्पत्यानं केलेलं एक समाजसेवा म्हणून आम्ही तुम्ही सगळेजण ओळखतोय. तर आज किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, परंतु गेला महिना 2 महिने झाला
धर्मस्थळाच्या धर्माधिकाऱ्यांच्या कुटुंबावरती एक अपवाद सगळ्यांनी घातलेला आहे. ते कोण घातलं, कशासाठी घातलं, काय उगाच त्यांचं नाव खराब करायचं म्हणून घातलं, काय कुठल्या पद्धतीनं घातलं हे आम्हाला माहीत नाही. ते आज आपण सरकारला आम्ही जे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनमध्ये देखील आम्ही आवाज उठवलेला आहे की 2 महिने झालं कोणतरी येऊन सांगतंय की मंजुनाथाचा सेवा करणाऱ्या ह्या कुटुंबाला अनेक मुलींचं हत्या केलेत, त्यांना कुठंतरी पुरून दिलेत, असं शेकडो मुलींना त्यांनी अन्याय करून त्यांच्यावरती अत्याचार करून त्या जे काय शव असते तिथं आजूबाजूला पुरलेत म्हणून कोणतरी एकटा अनामिक येऊन सांगतोय. आणि ते सरकार SIT बसवते आणि लाखो रुपये खर्च करून मला वाटतं 13 कडं काय झालं जमीन उकरून बघितलं, कुठंही काही मिळालेलं नाही. मग ते कुठं सांगतोय तिथं मिळायला पाहिजे होतं ना. त्यांनी काय विषय सांगायला लागलात ते उघडकीला यायला पाहिजे होतं ना. आम्ही पण सगळेजण महिनाभर बघितलं, कारण ज्या वेळेला असा अन्याय होतोय त्यांच्यावरती वाईट नाव येतंय. मग आम्ही त्याच वेळेला आवाज उठवला असता तर आज खरं कुणाच्या डोळ्यासमोर आलं नसतं. मग आज बघूया म्हटलं त्यांनी काय करतात, सरकार काय करतंय. आणि एवढं उत्खनन केलं, एवढं ते कुठं सांगितलेलं तिथं त्यांनी उकरून बघितलं तरी कुठेही काही मिळालेलं नाही आहे. म्हणून आज आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण कोण चांगलं काम करत असतोय त्यांच्या विरोधातच विरोधक जास्ती असतात आणि त्यांनाच अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपल्या भारत देशाचं मन आहे सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. त्याला त्रास नक्कीच जास्त होणार आहे, परंतु सत्य खोटं फार दिवस टिकत नाही. जे सत्य आहे ते शेवटला तरी का असं ना उघडकीला येणारच. आणि तेच उदाहरण आम्ही धर्मस्थळाच्या ह्या आपल्या पूज्यांच्या कुटुंबावरती जे अन्याय व्हायला लागले ते आज आम्ही बघायला लागलो. ज्या वेळेला गेल्या आठवड्यात आम्ही अधिवेशनमध्ये आवाज उठवला तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भरवसा दिलाय की सोमवारी आम्ही उत्तर देतो. ते SIT काय कमिटी बसवलंय त्या कमिटीचं मध्यंतर एक रिपोर्ट आज घेणार आहेत आणि उद्या त्याला उत्तर अधिवेशनमध्ये बेंगळूरमध्ये देणार आहेत. माझं पण कर्तव्य आहे, कर्नाटकाचे सगळे आमदार आम्ही भाजपाचे अनेक जण धर्मस्थळला काल गेलेत. जरा कन्नड बातम्या कळू दे न कळू दे बघायला तरी शिका, काय व्हायला लागलंय ते कळू दे तरी. आमच्या महिलांना माता बहिणींना कळायला पाहिजे, कारण त्यांच्याकडून आम्ही उपकार फेडणं आमच्या हातनं होणार नाही. एवढं उपकार त्यांचं आपल्यावरती आहेत. आपले बंधुराजे तरी बघतात, त्यांना माहीत आहे काय चाललंय ते, परंतु तुम्ही देखील ते ओळखणं फार एक रॅली बोलवलं तरी पण इतके तुम्ही ह्याच्यामध्ये सामील झाला आणि तुम्ही दुसऱ्या माता बहिणी कोण आलं नाहीत त्यांना हे विषय पोचवणं हे गरजेचं आहे. हे म्हणून मला आज हे करून इथून मी दुपारी बेंगळूरला जाणार आहे. उद्या अधिवेशनमध्ये काय होतंय ते बघून आणि तुम्हाला मेसेज आपण पाठवणार आहे. म्हणून आज आम्ही निप्पाणी तालुक्यामधून देखील, कारण माझं तालुक्यामध्ये देखील त्या धर्माधिकारी आप्पाजींचं आणि अंबाजींचं उपकार फार मोठे आहेत आणि मला देखील त्यांनी एक मुलगीसारखं मानतात. कधीही मी धर्मस्थळला गेलं तर तिथे खूप महिलांच्यासाठी, महिला बचत गटासाठी काय काय केलेत ते सगळं मी बघून आलं आणि इथं आमच्याकडं पण ते करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे केलेले आहेत. म्हणून आज आम्ही त्यांचं काहीतरी आम्ही ऋण फेडायचं असेल तर ह्या माध्यमातून आम्ही आज आलोय. उद्या काय उत्तर देतात बघूया, नंतर पुढे काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवूया. यावेळी उपस्थित महिला आणि आमदार सौ शशिकला जोले यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भाजप जिल्हा पदाधिकारी प्राध्यापिका विभावरी खांडके, शहर अध्यक्ष योगिता घोरपडे, ग्रामीण अध्यक्ष लक्ष्मी खोत, जिजाबाई राऊत, पालिका उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, नगरसेवक जयवंत भाडले, राजू गुंदेशा, प्रकाश शिंदे, अविनाश पाटील, SS ढवणे, प्रणव मानवी, बंडा घोरपडे यांच्यासह ग्रामीण शहर भागातील विविध धर्मस्थळ संघातील सेवा प्रतिनिधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.